मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचे तुम्ही साक्षीदार आहात, अनेक वेळा तुम्ही चर्चा देखील केलेली आहे। मात्र या सगळ्यामध्ये आमचा एक प्रश्न आहे की पुन्हा त्यांना आंदोलन करण्याची वेळ येते, जरांगे यांना नेमकं कुणी फसवले? मला वाटतं ते जरांगे साहेबच सांगू शकेल। तुम्ही साक्षीदार नाही 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 मला असं वाटतं का ते मी कसं सांगणार आहे, ते कोण फसवलं काय केलं ते जरांगे साहेबच सांगू शकतात। तुम्हाला काय वाटतं? तुम्ही साक्षीदार आहात ना, बरेच वेळा तुम्ही मध्यस्थी पण केली आहे, पण आता त्याला बराच काळ निघून गेलेला आहे आणि मला असं वाटतं का आम्ही जो आता मुद्दे घेतले आधी त्यामध्ये अधिक जातीचे मुद्दे येऊ नये आणि हे शेतकऱ्याचं आंदोलन त्यामुळे पुन्हा अडचणीत येऊ नये हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे। तो त्यांचा विषय आहे ना, कशा पद्धतीनं आंदोलन करायचं, कधी करायचं, कुठं करायचं ते ठरवा, मी कसं सांगणार आहे त्याच्यात। हे हाडा मासाचे शेतकरी एकनाथ शिंदेच्या नगरविकास खात्यावर देवेंद्र फडणवीसांनी नाराजी व्यक्त केल्याची बातमी आहे। त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये आता परत अंतर्गत वाद सुरू होतो। ते काय ना, तो आहेच। मी तुम्हाला अधिक सांगतो, स्पष्ट करून सांगू याच्यावर। केंद्रामध्ये महाराष्ट्रातल्या कोणत्या नेत्याची ताकद जास्त आहे? एक तर उद्धव साहेबाची आहे आणि पवार साहेबाची। आता बीजेपीला राज्यात गरज आहे का केंद्रात गरज आहे? मग आता काय होणार ते सांगायची गरज नाही।